तर राज्यात आता ठाकरेंचा झंझावात बघायला मिळतोय। शिंदे गट फक्त 5 जागांवरती आघाडीवरती आहे, मात्र शिवसेना ठाकरे गट 11 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र बघायला मिळतंय। राज्यात भाजप सध्या तरी मोठा भाऊ ठरताना दिसतोय, कारण 17 जागांवरती भाजपचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत, तर शिंदे गट फक्त 5 जागांवरती आघाडीवर आहे। एक्झिट पोलचे जे कल सांगत होते की भाजपच्या बऱ्यापैकी जागा निवडून येतील, मात्र शिवसेना शिंदे गट आणि अजित पवाराला गटाला ती कमाल करून दाखवता येणार नाही। अजित पवार गटाचा देखील एकच उमेदवार आघाडीवरती दिसतोय, ते देखील रायगडमध्ये तटकरे सुनेत्रा पवार। ज्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, त्या सुनेत्रा पवार देखील पिछाडीवर आहे। दक्षिण मुंबईतून एक महत्त्वाचा कल, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव सध्या आघाडीवरती आहेत आणि अरविंद सावंत पिछाडीवरती गेल्याचं बघायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीच्या आधीच यामिनी जाधव या ठाकरे गटातून शिंदे गटात आल्या, त्यांना तातडीनं तिकीट देखील देण्यात आलं। 143 कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई सुरू होती, चौकशीचा ससेमिरा लागलेला होता, मात्र शिवसेना शिंदे गटानं आणि महायुतीनं त्यांना तिकीट दिलं, ते त्यांच्या पथ्यावरती पडतंय असंच दिसतंय। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत, तर राहुल शेवाळे हे 5616 मतांनी आघाडीवरती आहेत। दक्षिण मध्य मुंबईचं हे चित्र आपण बघतोय। त्यापाठोपाठ अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा अजूनही पिछाडीवरच आहेत। 1 तास झाला काँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवरती आहेत। अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा आता पिछाडीवरती गेलेले आहेत। इथं खरं तर चौरंगी लढत आहे, त्यामुळे मतविभाजन सर खरं तर जास्त या ठिकाणी होऊ शकतं, त्याचा फटका नवनीत राणांना बसताना बघायला मिळतोय। नवनीत राणा अजूनही पिछाडीवरती आहेत। आपण सुरुवातीला जर कल बघितला, आता तासाभरानंतर म्हणजे 1.25 तास झाला मतमोजणी सुरून, त्यामुळे आता त्या पिछाडीवरती असं आपण आता मानायला हरकत नाही। सुरुवातीला तरी सुरुवातीच्या इनिशियल आपण ज्याला कल म्हणतो, सुरुवातीचे कल आहे त्याच्यामध्ये नवनीत राणा पिछाडीवरती। मी अमरावतीला गेलो होतो, तिरंगी तिथे लढत खूप महत्त्वाची आहेत। बळवंत वानखेडे, दिनेश बुब प्रहारचे आणि नवनीत राणा। शिवाय सुरुवातीला मी तिथे गेलो होतो, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तिथला अंदाज मतदारसंघाचा घेत होतो, तेव्हा नवनीत राणा तिथे सुरुवातीच्या प्रचाराच्या काळामध्ये 3 नंबरलाच असले स्थानिक पत्रकार आणि तिथले स्थानिक नेते सांगायचे। पण दिनेश बुब आल्यानंतर तिरंगी लढत होत होती, त्यांनी अचानक खूप ग्रीप पकडली प्रचारामध्ये दिनेश बुब यांनी। नरेश मस्के 3000 मतांनी आघाडीवर गेले। हो, आता हे बदल आपण आता जसं आपण तासाभर आपल्याकडे जसं माहिती तसं घेत राहू, पण अमरावतीमध्ये त्या पिछाडीवरती होते। आणि मला आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर जॉईन झालेत। तुमचंही स्वागत सर। अमरावतीबद्दल आम्ही बोलत होतो आणि मुंबईतनं आपल्याला कल जिथे मगाशी ठाण्यात राजन विचारे आघाडीवरती, ते आता पिछाडीवरती गेलेत। दक्षिण मुंबईतनं आता यामिनी जाधव गेला, त्यामुळे आता आपण साधारणपणे तासाभरात अजून एक्झॅक्ट आपल्याला चित्र कळायला वेळ लागेल। पण जनरली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 10,000 15,000ची आघाडी एकदा झाली तरच ती थोडीशी पुढे कायम होते, कारण तोपर्यंत ती तुटू शकते असं म्हणतात। लीड तोडणं आहे हा जो त्यातला भाग आहे। तर विदर्भामध्ये नवनीत राणांचा परफॉर्मन्स त्यांच्याबद्दल खूप सगळ्यात जास्त चर्चेत आणि वादग्रस्त म्हटलं तर कदाचित आवडणार नाही अनेकांना, पण चर्चेतला चेहरा होता आणि तिथे त्यांच्या विरोधात पक्षाचीच खूप नाराजी होती। म्हणजे पक्षाने त्यांना आणणं, त्यांना उमेदवारी देणं, प्रवीण पोटे असतील किंवा मग सहकारी पक्षातले तुमचे अडसूळ असतील, ते सुरुवातीला ते सोबत येतो म्हणाले, मित्रांपेक्षा शत्रू जास्ती होते मतदारसंघात। सगळेच तिथे प्रहार त्यांच्या अगेन्स्ट होतं, काँग्रेस अगेन्स्ट, त्यांचे मित्रांपेक्षा राजकारणात शत्रूच जास्त तिथे होते, त्यामुळे त्याचा हा परिणाम असू शकतो जर हेच कल पुढे राहील तर। शैलेंद्र हो, निश्चितपणे। फक्त त्याच्यात एक झालं होतं की जसं मतदारसंघ राखीव किंवा याच्यामध्ये सुद्धा वानखेडेंनी जी भूमिका घेतली की ती थोडीशी अतिजातीवादी भूमिका घेतल्याचे जे दुष्परिणाम होतात ते थोड्याशा वानखेड्यांना भोगायला लागतील असं वाटत होतं। दुसरीकडे दिनेश बुब जे आहेत त्यांची बंडखोरी, म्हणजे बच्चू कडूंचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यामुळे नुकसान नेमकं कोणाचं होत आहे। सुरुवातीला चित्र असं रंगवलं गेलं माध्यमातून की नवनीत राणांना डोकेदुखीत राहणार दिनेश बुबांची उमेदवारी, परंतु पुढे असं लक्षात यायला लागलं की कदाचित त्यांच्या उमेदवारांनी नवनीत राणांनाच काही प्रमाणात मदत होईल का, कारण हे जी मतं खातील ती बहुतांश विरोधी पक्षांची खातील की काय, इथपर्यंत चर्चा केली गेली। त्यामुळे तो सामना रंगतदारच होणार आहे। आता पहिल्या अगदी फेरीचे कल येतात आपल्याला ना, जसं आपण बोलतोय बारामतीचा ना इंटरेस्टिंग अपडेट झाला, मला ना ते खूप टेम्पटिंग आहे। बारामतीच्या 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत असं अपडेट इथे येत आहे। सुप्रिया सुळे तिथे 6ही मतदारसंघामध्ये, तिथे खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवारचा एकही आमदार नाही, म्हणजे तिथे 6ही बारामतीमध्ये बारामती, इंदापूर अजित पवार पक्षाचे तिथे उमेदवार आहेत। पुरंदरमध्ये काँग्रेस आहे, भोर पुरंदर काँग्रेस, दौंड आणि खडकवासला भाजप, दौंड आणि खडकवासला भाजपकडे आहे तरी सुद्धा आता अजूनही म्हणजे बजरंग मुंडेंना धक्का बसलाय, अजूनही ही पहिल्या मतात म्हणजे अजून काही कंटिन्यू आहे। पण बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी आघाडी 6ही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या आघाडीवरती हेमंत देसाई सर।
हे थोडंसं आश्चर्यकारक आहे आणि मला वाटतं आपण आत्ता निष्कर्ष काढायला काही हां. काढायची गरज नाही. पण तरीसुद्धा एक सांगतो की मी पुणे जिल्ह्यातला आहे, मी मूळ हां. पुणे शहरातला आहे हां. मी. मला बऱ्यापैकी माहिती आहे तिकडची. त्यामध्ये असं लक्षात येते की एक तर शरद पवारांचा जो बेस आहे तिकडचा आणि शरद पवारांबद्दल केवळ सहानुभूतीने आस्था आणि प्रेम आहे. बरं. त्यामुळे केवळ सिनियर सिटीजन्स किंवा मध्यम वर्गात मध्यम याच्यातले नाहीत, त्याच्या खालीचे सुद्धा लोक आहेत. कारण पहिल्यांदा जे बारामतीची संपूर्ण उभारणी जी केली आहे ते शरद पवारांनी केलेली आहे. हे याचं आकलन सगळ्यांना आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अनंतराव थोपट्यांपासून अनेकांना जे त्यांचे शरद पवारांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्याच. पण शरद पवारांचा त्या ठिकाणी वावर पुष्कळ आहे. सुप्रिया सुळेंचं एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रिया सुळेंच्या त्यांचं स्वतःचं पब्लिक स्कूल आहे, ते मला वाटतं खडकवासलेलं आहे अच्छा. पब्लिक स्कूल. त्यांचं तिथे काम सुद्धा आहे. म्हणजे एक साधारण असं पण गेल्या वेळेस त्यांना 19 तिथं सगळ्यात मोठा फटका तिथं म्हटलं होतं. फटका 60,000 मागे होते तिकडे. 65,000. तिथे भाजप तिकडच्या जोरात आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रिया ताईंचा जो लोकसभेतला परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स त्यांनी पोचवला लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत. नॉर्मली संसदेमध्ये काय काम करतो आपण हे लोकांपर्यंत तसं पोचवलं जात नाही.